कधी जुना कपडा विसरायचा नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाने संसारामध्ये पण आणि परमार्थामध्ये पण जुना कपडा विसरायचा नाही. भले आपल्याला पाकिटे आले असतील म्हणजे जागेची, ती ही कसली पाकिटे महाराज, या नाही हे ताबडतोब खिशातल्या खिशात जाते ते. जाऊ द्या. जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ, अंतराळ मुळ नुजे तेथे. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतान पायी. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ, अंतराळ मुळ नुजे तेथे. तुका म्हणे हेची, सकारात्मक आहे. तुका म्हणे हेची, आम्ही एका ठिकाणी घेतलं. तुका म्हणे येते, रमेश बाबा बोलतो असं नाही, हेचीच आहे. बरोबर, बरेच वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 15-20. हो, बघा गाथ्यात म्हणतो. सावराम बाबाचे शिष्य आहेत ते, ह्याचीच आहे. ह्याची सकारात्मक. करावी मिराशी, बळी संतन पायी द्यावा जीव. जीव द्यायचा नाही, काया वाच्या मनानं जीवाला सेवा करायची, याला म्हणतात जीव द्या. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ, अंतराळ मुलं नुकले द्यायची. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगाला नमस्कार. कुठल्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर देवाला नमन करायचं महाराज. नमन नमन, नुसतं तुम्ही नेहमी नमनच सांगता महाराज. कारण नमन हाची वेग, नमन हाची तारको, नामने वेळा चालके आठ मार्ग निघले. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन. नमन कसं करावं, का फळल्या तरुची शाखा, सहज भूमीशी उतरे दे का. कैसा जीव मात्र काळावरती महाराज. उंची उदक पडले, ते तलवटी येऊन गेले महाराज. आकाशातून पाऊस पडत होतो, थांबू का, पडू का, असं बोलतो नाही. सहज सहज नमन, त्याला म्हणतात नमन. माऊली सांगतात नमन करा, कारण नमन करणं हे मंगळ आहे. मंगल सकळ मंगळ सकळ मंगळ. श्री विठ्ठलाचे नाम आधी 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 या. आधी म्हणजे कधी यायचं, काहीतरी कार्यक्रम संबंध सांगा ना. नेमका कधी आम्ही, कधी परमार्थाला लागू आम्ही. म्हातारपणी, तरुणपणी, लहानपण नाही. नाही, तरुण भाग्यवंत महाराज. तरुणांचा परमार्थ आहे महाराज.
तरुणाई याच्यामध्ये उतरायला पाहिजे. म्हातारी माणसं काय करणार तुम्हाला मार्ग सांगणार, पण तरुणांचा परमार्थ आहे महाराज. आधी ते करा महाराज, नंतर दुसरी कामं. राम राम स्मरा आधी राम लक्ष लावा इकडे. जरा काय म्हणतात महाराज, राम राम आधी. आधी म्हणजे कधी असा प्रश्न होता, त्याच्यावर हे आलाय. शतविहाय भक्तम षष्ठ स्नानाम आचरत लक्ष विहाय धातुत्व कोटीत्व हरिभजन. 100 कामे टाकायची, लक्ष द्या. 100 कामे टाकायची ना अगोदर भोजन करायचं. 1000 कामं टाकून स्नान करायचं. 1,00,000 कामं टाकून दान करायचं. आणि कोटी कामं टाकून हरिभजन. असं शेवटी आहे. शतविहाय भक्तम. म्हणून पहिलं काम म्हणजे देवाचं. पहिलं नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. महाराज जनाबाईंचं आहे. जनाबाई सांगतात माऊली आधी. आधी आधी म्हणजे कधी? अहो आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, आपलं म्हातारपण लांब आहे, आपलं आयुष्य शिल्लक आहे, त्याच्या अगोदर परमार्थ करा. नाहीतर बाबा बाबा कुठं आहे? देवळात. देवळात नाही, घरात मग आता तुझा काम देवळातलं नाही. का दुसऱ्याला त्रास होईल आता. अरे नाक मुख गळू लागलं, लाल आणि शेंबोड घरामध्ये सगळे म्हणतात हाड हाड. तो बाबा चालला देवळात दुसऱ्यांना त्रास द्यायला. महाराज नाही, मला म्हाताऱ्यांचा परमार्थ नाही. वारी करायची, जवान मोराई वारी करायची महाराज. तर आम्हाला सांगतात बाबा घ्या पैसे, जा तुम्ही गाडी घेऊन जा, पण चालत जा. अरे आता काय फायदा? राम बोलता नाही. जवळ सकाळ पाय तव तो आपले सोयीत पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. तेव्हा परमार्थाला लाग बाबा. हात पाय डोले कान सगळं व्यवस्थित. गाडी नवीन आहे, नवीन गाडीने प्रवास यात्रा करायच्या. जुन्या गाड्या नाही जमणार महाराज. बरडून वापस आलो 5 वर्षापूर्वी. बरड जोडीदार 3 का किती वारे माझ्या जोडीदार आलं. पंढरपूर चालत गेलं हे आणि मी. तो घाट नॉन स्टॉप चालत दोघांनी. आता किती मी गेले तर सांगत नाही, पण गोडगे असे झाले. मग बरडून वापस आलो. तेव्हापासून पंढरपूर पायी नाही आता. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे. तेव्हा परमार्थ करायचा. मला म्हाताऱ्यांचा परमार्थ नाही. तो भगवान परमात्मा कुठे आहे? तो पंढरीचा राय कुठे आहे? पंढरीच्या
अनिल पुढचं सांगते. हा कुत्रे नाहीत ते, सांगतो तुम्हाला. आम्ही वाजले चालत होतो तेव्हा आम्हाला एक आडवा आला माईक घेऊन. हाय बुवा, बाबा तुम्ही कुठे निघालात? म्हणून पंढरपूरच्या वारीला निघालो. कशा करता? म्हणतो देवाची वारी आहे. अरे मग देव तुम्ही पाहिलाय का? काय प्रश्न त्यांनी केला. हे पक्के हुशार असतात चॅनेलवाले. पण देव आम्ही नाही पाहिला. मग तुम्ही का झालं येतात डोंबिवलीहून पंढरपूरला? आम्ही नाही पाहिला पण आमच्या पूर्वजांनी पाहिलाय. त्याही पाहिलं, तुम्हाला का पाहिला? अहो तुम्हाला सांगू का, गावामध्ये जर तो यम आला तर एक कुत्रा बघतो. आता समजलं कुत्रा? एक कुत्रा बघतो यमाला. हा तर कुत्रा त्यावेळेला कुत्र्याची घोकण्याची क्रिया अलग असतो. तेव्हा लोक सांगतात हे गावात कोणी शिरेस आहे का म्हातारा? कारण तेव्हा कुत्रा भुकतो, त्या भुकण्यावर दुसरी कुत्री भुकतात, तिसरी कुत्री भुकतात. मग त्याही आम्हाला पाहिलाय का? एकानेच पाहिलाय, पण त्याही त्याच्यावर विश्वास ठेवलाय. तसं आम्ही आमच्या सावराम बाबावर, ज्ञानेश्वर बाबावर, तुकोबारायांवर विश्वास ठेवून आम्ही वारी करतो. त्याही देव पाहिलाय. देखीला पण ही सत्य मी नाही देखीला. उगीच भावाचा वाढवता. जेव्हा माता लक्ष्मी माता ओवळायला गेली, बाईने रोज नवऱ्याला ओवळायचं असते, लक्षात ठेवा. बाईने रोज पाया पडायला लागते नवऱ्याचे. बाईने 3 वेळा पाया पडली ना तिच्या की पतीव्रता गावात कोणीच नाही. 3 वेळा जो आईच्या पाया पडलेला आहे बाबांच्या, त्यासारखं पुरुष कोणीच नाही. माता पिता त्रिकाली नमन. त्यांचे कदा न करावे हेलन, त्यांचे अवज्ञापन प्राणांती जाण न करावे. त्रिकाल नमन करी. ओवळ्याला गेल्यानंतर दार असा उघडला. दार आरती घेऊन चालले, बघतो लक्ष्मी माता. आता ओवालू कोणाला? तेव्हा ती लाजली की माये आता कवना ओवालू. मी ओवालू कोणाला? माझा नवरा कुठला घातला? माझ्या नवऱ्याला 4 हात आहेत, पण इकडे सगळ्यांना साधू संतांना 4 हात झाल्यात. तेव्हा ती सांगते देखील नामदेव मला जे खूण सांगितली, संतांना पण 4 हात, देवाला पण 4 हात, कोणाला ओवळू? तेव्हा विष्णुदास नामा तिथे होते, त्याही खूण सांगितली. ज्यांच्या गळ्यामध्ये, ज्याच्या छातीवर खून आहे, म्हणजे ती मला मुरगूची खून आहे, तो तुझा. मग ती ओवळ विडाला. आपण तीर्थयात्रेचा इकडे जा तिकडे जा. घरी माता आणि पितरा देव आहेत ना, ते काहीच बाईनी काहीच करायचं नाही आणि आपण मग काहीच करायचं नाही का? आई बाप पहिला देव, माता पिता देव गुरु असा क्रम लावा. ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य, त्याला काहीच कमी न पडणार. तो बिल्डिंगवर बिल्डिंग मांडणार. आई बापाला तो मानेल ना, तो ज्याच्या घरी माता आई आहे, बाप आहे, त्याने कुठेच तीर्थाला जायचं नाही. आईने नवऱ्याची सेवा कर, तो तुझा पहिलाच त्याच्यावर स्टाम मारलाय. नवर देव, तो तुझा देव. त्याची सेवा कर. घरी बहिण भगवंत घरी येणार, सांगणार हे माधुरी दार उघड मी आलोय. तशी आणि आईबापाची, ज्याच्याकडे आईबाप आहे त्याची सेवा आहे, त्याने कुठेच जायची गरज नाही. कुठे त्याने न जावे माये बाप. तोंडात तुमच्या घास आणतो मी. माये बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले?
नाही येत. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठाले. परब्रह्म घरात आणले. कशावर? आई बापाची सेवा. ज्याच्या घरी आई त्याला काहीच नाही कमी. बघा तुम्ही उदाहरण. हा शोभराम त्याच्या घरी सासू सासरे आई बाप नाही ना, मग तुझे सासू सासरे कोण? ते तुझे आई बाप. त्यांची सेवा कर. तुला काय म्हणेल? आपण बोलतो ना देवाची सेवा, देवाची सेवा. त्यांची येऊन सेवा करून उरेल वेळ तो देवाला दे. एक निमिष. आज पुराणामध्ये देव सांगतो माझी भक्ती करत फिरू नको. जोडी घालून बुक घालून. जोडीमध्ये बुक. लगेच माणूस बाजू टेम्पो भरून सामान देतो. नाही महाराज फसू नका. म्हणून कुठल्याही हा देव तो देव. म्हणून पांडुरंगाकडून प्रथम नमन. दुसरे केलं ना संत. संत कोण? ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. पावन झालो मी. ज्ञानेश्वर महाराज हे संत आहेत. हा ज्ञानदेव वैष्णव मोठा. निवृत्ती संत सोपान. मा वैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतचे. यांना म्हणावं संत. पुढे वाढवत नाही. बरेच सोंगा अजून बाकी आहेत. हा दुसरे चरण संत. ते संत आहेत. ते म्हणजे सावराम बाबा. ते संत वासुदेव बाबा. हा मग आपण कोण? सावराम बाबा. सावराम बाबा. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घ्या. काहीच कमी न पडणार. नावच घेत नाही. हो काय वाचा मन. काया वाचा मन पुरुषे एकाग्र करून जे जे वस्तूचे करील ध्यान तद्रूप जाईल ते निवडेल. वस्तू म्हणजे परमात्मा. ज्या वस्तूचे म्हणजे कुठल्याही देवाचे वस्तू नाम परमात्मा. परमात्मा ऐसे हो की नाही. एक वस्तू असे चे दया दिसत ज्ञानाच ठेवलं. तुमच्याकडे ज्ञान प्राप्त झाला का देव आलाच. पहिलं ज्ञानाने हे शुद्ध होते. सगळं शुद्ध झाल्याचे पुत्र पण नाही घरात जागेवर बसत तर देव काय बसणार. स्वच्छ जागा झाली पाहिजे. सांगावं लागत नाही. जागा स्वच्छ झाली मग काय होते. येऊनी गोपाल या श्लोकाच्या खाली ओवी आहे. 6वी ओवी आहे. तो चित्त शुद्ध झालं का तुम्हाला गिवशीत म्हणजे शोधित. ज्ञानाजवळ जावं लागत नाही. ज्ञान आपल्याजवळ येणार. शुद्ध झालं ना. हे महात्म्यांची शरीर शुद्ध झाली. सावराम बाबाचं शुद्ध झालं शरीर. हा म्हणून आज आपण त्यांच्या नामाचा टाव करतो की नाही. हा त्यांच्या कृपादाने बरोबर आहे की नाही. हे संत प्रत्येक गावात प्रत्येक एरियामध्ये असे संत होऊन गेल्या. हा त्यांनी काहीतरी केलंय. हा सप्ताह का उगाच चाललाय की 36 वर्ष झाली महाराज. 36 वर्ष झाली सप्त्याला. आम्ही या छोटीच्या जागेमध्ये कीर्तन करायचं. खालनं पाणी जायचं महाराज. हा त्यांच्या घरी भगतांच्या घरी बसायचो. बसायला पण नीट जागा नव्हती. पण आज हा सुख सोला का
ही सेवा हा दारवंटा. हा हे तुमची पुण्याई नाही महाराज. हे साधू संत आले तुमच्याकडे गावात, तुम्ही आणले ते आमचे दूधवाले भास्कर बुवा, तो दाढीवाला, ते दिसतच नाही मला. हा सगळा हो या मंडळी आणखी 4-5 माणसं वासुदेव महाराजांची भेट घेतली आणि मामा लोकांना इकडे सगळ्यांनाच आपल्याला पाचारण केलं महाराज. पण काय तुका म्हणे संत सेवा पुढे नाही. तुमचं बरोबर आहे. माझ्या पूर्वजांचा असं कीर्तनकारांमध्ये बोलायचंच नाही. कीर्तनकार म्हणजे डबल ढोलकी, तुम्हाला फसवणार, तेच सांगणार काय असं. पण नाही, आपल्याजवळ आहे ना, गप्प राहायचं. तर तुमच्या पूर्वजांना ही भूमी पवित्र आहे महाराज. हालो हालो डाले डाले तिथनं इथपर्यंत कसं आलो आम्ही. हा टेजवर बसलो आम्ही. हा टेज स्वप्नात पण नव्हतं, नसलं बघितली. आमचे पोरे विचारतील तुम्ही कधी आहे कार्यक्रम, रांजोळीचा कार्यक्रम कधी आहे महाराज. हो, म्हणून माणसाचं आचरण चांगलं म्हणजे शुद्ध झालं, गोपाल आलाच येईल आणि येत राहील. पंढरपुरामध्ये किती मोठी धर्मशाला महाराज, सगळ्यांना घेऊन करतात की नाही ते. हा जास्त म्हणण्याने झालं त्यांचंच नाव घेतात नाही का. म्हणून दुसरे चरण संतांची, संतांचं वर्णन करा. संतांचं वर्णन केलं ना तर देवाला आनंद होतो. पोरगा काला कुट्ट आहे आणि तो मातीत खेळतो रस्ते, माती आता नाहीच आपल्याकडे. तर अगं बाई काय ह्या काळात सोन्यासारखा पोरगा तू रस्त्यावर सोडलाय. हा मग तिला असं वाटतं माझा सोन्या लगेच घ्या घे असं नको, गाडी वेळी येईल आपल्या भाषेत. आपण निघायचं. हो महाराज कुठे चाललंय, चहा घेऊन जा ना. मुलाचं वर्णन आईला आनंद, तसं संतांचं वर्णन देवाला आनंद. माऊली एक ओळी खर्च केली. बालका लेवीचे लेणे, ऐका जरा, बालका लेवीचे लेणे तया सुंदर बाल काय जाणे, तो 16 भोगणे जननी दिष्टी. त्या बालाला कळते का, बारका पोरगा 2 वर्षाचा, त्याला दिवसात 3 वेळा आंघोळ करते, कपडे घालते, पावडर लावते, लाली लावते, झोके देते, कपडे बदलते सारखी सारखी. मग ते बालाला कळते का, मग तो आनंद कोणाला, आईला. तसं लक्षात ठेवा. अरे तू रात्री 2 ना 3 वाजता 2-2 तिथे वेळा बिछाना गरम केलास, आई ओल्यावर झोपली आणि तुला सुक्यावर टपवला. आता म्हणतो ए डोकरे तू काय केलं माझ्याकरता. लक्षात ठेवा, त्यांचं हेलन कधीच नाही करायचं. कारण पिता स्वमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाणं, ऐसा ज्याचा एक विचार धन्य धन्य ते. सुपुत्र तो एक जाणे. आई बापाला विसरू नको रे, आई बापाला विसरू नको. तुला जन्म दिलाय, काय तिची दशा झाली होती. 9 मास गर्भवासी, जाव्याने प्रसूत झाली, येताचे कर्म झाड तुझी मान अडकली, अकांत देविले देवा धाव तुझ्या करता. तू आता तिला असा बोलतोस. फराळाचा खाजरा तिला किती तिच्या डोळ्यात. फक्त एकच करा, आई बापाचे आसरू फक्त जमिनीवर पडता कामा नये, ही दखल घ्या बस. म्हणून दुसरे चरण संतांची या सेवेला घेतलेला अभंग. या गावामध्ये माझी ही सेवा सालात चालू आहे. जास्त काय बोलत नाही, डायरेक्ट अभंगामध्ये जातो. तुकाराम महाराज या अभंगातून लोकांना सांगतात, लोकांनो बाबांनो तुम्ही फिरता लाभा करता फिरता ना, पण तुम्ही खरा लाभ चुकला. तुम्हाला जो लाभ पाहिजे ना तो लाभा करता तुम्ही, तो लाभा करता नाही. भलत्याच्याच मागे लागलाय. ओरडलेली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे, आणल्याच्या मागे लागले आणले.
घात एक वेळे मागे पुढे. म्हणून तुकोबाराय या अभंगातून खऱ्या लाभाचे ठिकाण सांगतात. लोकांना प्रत्येकाला लाभ पाहिजे, लाभाशिवाय कोण आहे? पण खरा लाभ त्याला माहीत नाही अजून. तो खऱ्या लाभाची प्राप्ती करून देण्याकरता तुकाराम महाराज सांगतात खरा लाभ. पण लोकांनी विचार केला, या तुकोबारायांना काय करायचं आहे? याही एवढा उपद्व्यास कशाकरता घेतला? त्यांना काय फायदा आहे? काय फायदा यानं याच्यापासून सांगत या. ए बाबांनो ऐका ऐका, काय फायदा याना? तर तुकोबाराय यांना फायदा काहीच नाही. पण काय सांगू, तुकोबाराय संत होते आणि संतांना नेहमी कळवायला येतो महाराज. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, त्यांच्या विभूती आणि आपलं शरीर एवढा फरक आहे महाराज. संत मला लगेच विषय होतो, तासनी पडली तरी पण. तर संतांच्या विभूती आहेत महाराज. आता कळलं, तेव्हा नव्हतं आम्हाला सांगत. तेव्हा आम्ही सांगतो आमच्यावर माझा जोडीदार कृष्णा पेलवान मडवी तुमच्या ह्यात, तुम्ही त्याच्या घरी जाता ना, तो बुवा एकटाच, त्याची आम्ही टिंगल करायचो. हे बुवा भाजी, ए भाऊ. देव सांगतो थांब, तुला पण तो डिपार्टमेंट देतो. अवलोकन केलं, हे जन बुडतंय. हा बुडतंय म्हणजे बुडून द्यायचं. मग संतांचा काय येतो कळवाला म्हणून या. म्हणून ते सांगतात या जगामध्ये गीता सांगते 3 प्रकारची माणसं आहेत, ज्ञानेश्वरी सांगते 3 प्रकारची माणसं आहेत, तुकोबाराय पण सांगतात 3 प्रकारची माणसं. तुकारामाने केले 3 प्रकारची माणसं आहेत. पण तुळशीदास स्वामी सांगतात 9 प्रकारची माणसं. माके, काक, बक, उलुक, दादूर, ऐसे सब लोग भरे बिचारे, सुख पीक मयूर राज हंस. पुरा पाठ करून आलोय ना. महाराज म्हातारी बाई पोरी येऊन जातात नवीन आपल्या सुना. म्हातारी ती म्हातारीच मिटेल तरी परवा टाकील ती, त्याच परमी झाली. हा या माधुर्या नाही का महाराज, आमच्या घरचं सांगतो आम्ही. तर महाराज हे नेहमी सराव, हे गायक लोक आहेत ना, गायक तू पण याही जर सराव नाही केला ना महाराज, भगत महाराज यांचा 1 महिन्यात पुसतो सगळा आमचा पण. हो बोला ना. 1 महिना तुम्ही नाही केला ना पारायण त्याचा, गाता गीता बोलणं हे केले ते पुसणार. हा परत त्या ठिकाणावर. पण 2 वेळा वाचलं ना परत ठिकाणावर येणार. तुकोबाराय या अभंगातून सांगतात 4 प्रकारची माणसं आहेत. तुकोबाराय सांगतात 4 प्रकारची माणसं आहेत. आनंद बुवाची स्टाईल 4 प्रकारची माणसं आहेत. पहिला वर्ग आहे
हा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. परार्थ म्हणजे परमार्थ. नंबर 2, हा स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. स्वतःचा जागा एकट्याला मिळाली पाहिजे बस धर्मशालीमध्ये. तो कधीपासून उभा आहे त्याचा विचार न करा. ते उभे राहिले म्हणून त्याला देवाने त्यांचे धक्का मारला. नाही जागा देणार तुम्हाला, आम्ही अडवली. 4 पत्रे टाकणार लागेल, पंख्याखाली टाकणार. आपण शेवटला जायचं. रामकृष्ण आहे. जाऊ दे. नंबर 3, हा स्वार्थही साधतो आणि परार्थ परमार्थही साधतो. याच्यामध्ये आपण बसतो बरं का. बघा पटलं तर घ्या. भिवंडी करायची भाषा. पटलं ते घ्या. संसारही करतो आणि परमार्थही करतो. 3 नंबर. पण 4 नंबरचा जो माणूस आहे तो फक्त परार्थ करतो. त्याच्याकडे स्वार्थच नाही. स्वार्थाची जागा परार्थाने घेतली. विडाला नंबर 1, हा स्वार्थही साधत नाही आणि परार्थ साधत नाही. नंबर 1, आपण अंगे जळे. मला बोलू द्या ना. नागवी जगाचे डोळे, पतंग जायचा सळे, दीपाजेनी. पुढे बोला. अंग भरुडी बोला. अंग भरुडी फुटला ढोंडा. आपण फुटोनी होय खंडा खंडा का आड आल्या रगडा काही जायचा. डोंगरावून दगड सुटतो ढोंडा. धावत येतो तो. मध्ये त्याला झाडे मिळो काय मिळो सगळ्यांचा वाटोळा करून कुठून तरी एका दगडाला आडतो आणि फुटून तुकडे तुकडे होतात. हा स्वार्थही साधत नाही, परार्थ साधत नाही. त्याने सगळ्यांचा वाटोळा केला आणि स्वतःही फुटून भंग झाला. आपण अंगे झाले, नागवी जगाचे डोळे, पतंग जायचं झाले दीपाच्यानी. तो लाईट गेली बरोबर दिवा लावतोय. दिवा लावा पण ती लगेच तो पाकडू येतो पतंग. अशी झडप मारतो. पण त्याला झडप मारतो असे दिवा विझवतो. दिवा विजला पण हा पण जळून भस्म झाला. काय फायदा झाला. स्वतःही मेला आणि दुसऱ्याला अंधर करून गेला. ही जात आहे अजून. सप्ताला वर्गणी मी देणार नाही आणि देतात त्यांना पण पुढे गोठ्याला आग लावून द्यायची. गोठे कमी झाले आता गंजीला आग लावायची. अरे त्याची जळली त्याचाही फायदा नाही, तुझाही फायदा नाही. दुसरी एक बाबी सांगतो. माशी आपणा ते गिलवी, पुढल्या ते वाती शिनवी, असे कसमला वाटवी आचारांगा. माशी दुधामध्ये माशी पडली, पिला आपण काही दूध, तेव्हा कळलं माशी झाली ओकारी. माशी मरून पडली. आपल्याला पण उलटी झाली, ती मेली आणि आपल्याला उलटी करून गेली. या टाईपची माणसं अजून आहेत. लक्षात ठेवा. 2 शेजारी होते. वासुदेव बाबा सांगायचे. त्याने 1 गाडी घेतली का 2 गाड्या. त्याने 1 दुकान 2 दुकान. तो समोरचा वैतागला, जाऊ दे मग याच्या मागे काय लागायचं. जाऊन शंकराचं मंदिर बाहेर होता गावाच्या. हरिओम लागला करायला. याने विचार केला, अरे आपला बाजूवाला 2 दिवस झाले दिसत नाही. तपास काढला तर म्हणतो नदी काठी गेलाय, तपश्चर्या करतोय. हा पण गेला त्या बाजूला बसला. बाजूला शंकर भले लवकर प्रसन्न होतात. झाले प्रसन्न. पहिलं अरे काय तुला पाहिजे. मला काहीच नको, माझ्याकडे सगळं आहे. तो बघा तो त्या कोपऱ्यात बसलाय, त्याला विचारा. कारण त्याला माहिती मी आता मागितलं, माझ्या नंतर हा मागेल. त्याच्याकडे गेला. हे बाबा मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं माग लवकर. नाही मी नंतर आलोय, तो पहिला आलाय. देवाला हेरपाट्या लावायला. देवाने पहिल्याला सांगितलं काय मागायचं माग लवकर. न चाललो मग थांबा मागतो. माझ्याकडे सगळं आहे हो, सगळं. बायका पोरं, माडी, गाडी, जोडी म्हणजे बैलांची.
सगळं आहे आमच्याकडे ना, आहे आमच्याकडे सगळं आहे. मग काय एकच करा, माझा एक डोळा जाऊ दे. लक्ष बरोबर काय का, माझा एक डोळा जाऊ द्या, माझा एक कान जाऊ द्या. मी एक कान वाढवला का, कान जाऊ द्या, माझा एक हात जाऊ द्या, माझा एक पाय जाऊ द्या. तसा असतो. आता लगेच तिकडे गेले म्हणजे मग हा म्हणतो त्याने किती मागितले मला काय ऐकू आला नाही. काय मागावं काय मागावं, त्याने युक्ती केली. देवा माझ्याकडे सगळं आहे पण मला एकच द्या, काय देऊ सांग लवकर. त्याने मागितलंय ना त्याच्या डबल द्या. काय झालं, गोलाच्या गोला पडला. हिला म्हणतात जात. हे जाते स्वार्थही साधला नाही, देव प्रसन्न झाला. चुनावतोस तू, तशात लिखत झाली. नंबर 2, हा स्वार्थ साधतो, परार्थ साधत नाही. तैसे मने वाचा काय, भलतीय दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाये परायचे. कीर्तनामध्ये मर्यादा आहे. कोणी सिगारेट ओढतो का बघा, नाही. पण सभेला तुम्ही सिगारेट ओढा, तंबाखू का. अहो तंबाखूच्या विषयी काय सांगायचं. आम्ही चालत होतो 27 मध्ये, आम्ही दोघे 27 मध्ये आणि 26 मध्ये शेवटची रांग, आणि त्यामध्ये एक कपिल देव सारखा बुवा विचार ना, रमेश बुवा त्याच्या समोर एवढं दिसत होते. तो असा मागे हात केलाय आणि मागे तमक म्हणतो असा असा मागे. रमेश बुवाला याला सांगावे महाराज ते बघा काय, ते बघा बघित. रमेश बुवा धावत गेला, हातावर असा मारला. नाही तो रमेश काय काय म्हणजे काय, हा बोलू का चौकदाराला म्हणतो. पाया 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 पडायला लागला रमेश बुवा. बरोबर ना रमेश बुवा. हा तुमची इथली शाळेचे लोक असतात त्याच्यावर. हो तो आपल्याला तोल नव्हता. तर सभेमध्ये त्याला विडी तलप आली. आता माचीस काढली त्याने, विडी ठेवली इथे, असा असा करतो. तो माणूस होता दाढीवाला माझ्यासारखी, जास्त मोठी होती दाढी. ते दाढी जलायला लागली. तो जलते दाढी असं असा करतो, विजवतो. समोरचा सांगतो केने, ए थांब थांब थांब, दाढी विजू नको. म्हणजे का, माझी विडी पेटू दे. तुझी दाढी जलू, माझी जलू दे, पण माझी विडी. हा स्वार्थी दुसऱ्याचा हाताईशे म्हणे वाचा काय, भलतीय दुःख देत जाय, स्वार्थ साधता न पाये पराची. अरे जलेल मरेल ना तो. नंबर 3, हा स्वार्थही साधतो आणि परमार्थही करतो. कीर्तनला जातो, संसारही करतो. हा बस असे तुम्ही जा, कीर्तनाला जा, बैठकीला जा, स्वाध्यायाला जा, सत्संगाला जा. पण अशा जा बघा, महिला मंडळाची किती उपस्थिती आहे. महाराज खऱ्या पुण्यवंत्या आहेत. त्या देवी भागवत कथा मी केली महाराज, तुम्ही होते. ही दोन्ही बाजूची घरं होती, पाठीमागची घरं होती. महाराज तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझं नतमस्तक. इथनं तुम्ही आली होती. त्या देवी भागवतामध्ये असा वर्ण आला, लक्ष्मी बाई म्हणजे कोण, तुझ्या घरची मोल करीन का रे. बाई म्हणजे लक्ष्मी आहे घरची. बाई तुझी बाई नाही, पती जन्मला माझ्या उदरी. हा मी झाली तयाची नवरी. तिच्याच पोटाने सर देव जन्माला आल्या, कोणत्या देवीच्या, आणि देवी त्यांची बायको आहे. हा बाई म्हणजे घरची लक्ष्मी. सगळी रूप धारण करतो, तिला म्हणतात बाई, तिला म्हणतात नारी. म्हणजे कीर्तन आम्ही लोक आलो असं बायकांनो सांगतो आम्ही, पाया अशा. अरे नारी नारी मत कर, नारी नारी मत कर. नारी है रतन की खान, उस खान में पैदा हुए सुख भीष्म हनुमान सावराम बाबा वासुदेव बाबा असे रत्न जन्माला तुम्ही तुमच्या पोटी आली ना. हा असं लक्षात ठेवा. परमार्थ करतात, संसार करून एवढी उपस्थिती आहे. संध्याकाळी आल्यात की ना तुम्ही, का तुम्हाला तिकडे डांगर नाही का, तिकडे आहेत ना. पण माझ्या गावात हरिनाम सप्ताह चालू आहेत. हा लक्षात ठेवा. भगवंताच्या घरी तुमची हजेरी महाराज.
जे जे अवतार झाले ना, ही मंडळी आपण सगळी बरोबर होतो ना देवाच्या बरोबर. लक्षात ठेवा, आपण प्रत्येक अवतार देवाच्या बरोबर. हा, वानर झालो आपण, वारकरी झालो, लंका सर केली आपण मनपत होती सगळी लोक. तर परमार्थ कोण साधते? नदी. का भेडीचा पाप ताप, पोकीचं तिळाचे फादप, समुद्र जाय आप गंगे जैसी. नदीचा स्वार्थ काय? समुद्राला मिळणं. तिचा परमार्थ काय? लोकांना पाणी देणं, मल्यांना. आता मध्ये तुमचे गेले महाराज, हा, ते पोरं यायचे कामाला, लखोबुदाजी ठाकरे, तो चौधरी, तो पेलवान बारखिया वगैरे. अहो महाराज हे खांदे त्यांचे केलेले आहे, कावडी वाहून पाणी, नदी पाणी द्यायची, नदी. हा, तो तिचा परमार्थ. आणि स्वार्थ समुद्राला मिळणे. हा, जगी जीवना सारखे, वस्तू अंगावर उपके, जाते जीवन राखे तृणाची. गवताला तृणाची. आणि सांगू पुढे, जगाचे आद्य भेटीत, स्त्रियेची राबुले उघडीत, नेगे जैसा भास्वत प्रदक्षिणा. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, हा त्याचा झाला परमार्थ. स्वार्थ झाला याचा, स्वार्थ झाला. पण परमार्थ जगाला लाईट देणे. कोणी बिल भरलं सूर्याचा. लक्षात ठेवा, स्वार्थ आणि परमार्थही करतो. पण चौथा वर्ग आहे महाराज, तो अलगच आहे. तो जगाच्या कल्याणा संतांच्या असं पाहिजे तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, संसाराच्या नावे शून्य वाढता पुण्य धर्म केला. पण कुठला धर्म केला सांगा? हरी भजनी धर्म केला, धर्म केला. बोला बोला, काय येतो बोला, मला बोलू दाखव मी. धर्म आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला. हा, दान दिला ग बाई, दान द्यायचं. एका बाईने दिलं का तिथं धर्मशाळेवर लाईन लागते लगेच. धर्म करा. महाराजांनी धर्म केला, त्याला उपमा एकच सावरम बाबा. दुसरे महाराज असलेला आम्हाला त्याची माहिती नाही, म्हणून आम्ही आमच्याच पोराच्या आमचं बाबाच्या. हो, धर्म केला महाराज. का असं नाही केला? संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. अशी लिंक लावायची. तर बँडला भाटाला मारतो जाटा. असा नाही कीर्तन जमणार. हा, ठेवू नका दुसऱ्या वर्षी. पण स्ट्रेट बोला, राखून बोलू नका. मनापासून बोला, अंतःकारणापासून बोला, इथपर्यंत पोहोचेल असं बोला. धर्म केला. हा, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. पण का? त्याही संसाराला ओळखला. ते संसार ते केला, पण ओळखून केला महाराज. मग सावरामबाबूच्या बिल्डिंग आहेत, ते ओळखून केलं. तशी त्याही तिथे मेजॉरिटी केली होती महाराज. नाही होणार आता. अख्या गावाची एकच कमिटी, अध्यक्ष सगळ्याला सारखे. अजून त्या स्टेशनच्या भागवते वेळे तुम्हाला आहे नाही, पुरी बिल्डिंग त्यांची, कमिटीची त्यांच्या. धर्म केला, संसाराच्या नावे शून्य ठेवला. का? संसाराला ओळखला. का? या संसाराच्या अंगामध्ये बरेच गुण आहेत, लय गुण आहेत. किती गुण असू दे बाईच्या.
अनेक व्यसन आहेत, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही कीर्तनाला येत राहिलो. दिवसभर त्याच्या टक्कर देतो आम्ही. दिवसभर सांगेल नका येऊ तुम्ही कीर्तनाला, नका प्रवचनाला येऊ. महाराज तुम्ही असे काय बोलता? चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही असे काय बोलता? नका येऊ, नका येऊ. आम्ही येऊ, नका येऊ. महिनाभर झाले. काय तुम्ही साधलं मला सांगा. सांग एक त्याच्यामध्ये उठला केणीसारखा हुशार. काय ते भागवत पण करतात, गातात पण, मग कीर्तन पण करतात. बघा बहुत आगे बढ़ेगा, देगा वो लेव खाली बस. हा झोलीमध्ये बघा, घरी गेलो झोली बायकोला सांगायची, बाई आपल्या टपलेलेच असतात, कितीचं पाकिट आणले. मला कुठली ताकद बोलायची. हा आता मी सुटलो त्यातनं. संसाराच्या नाही नाही हा त्याही संसार केला महाराज. त्याही ओळखलं संसाराला, त्याही ओळखून केला आपण. पण आपल्याला संसार अजून ओळखता नाही आला महाराज. ज्या दिवशी आपण ओळखून तर चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये संसाराविषयी आलाय, नका येऊ. त्याने सांगे एक शिष्य उभं राहिले यांच्या अर्घ्या बोलतो. म्हटलं महाराज आमचा काय फायदा? त्यांनी सांगितलं बघा सांगतो, एक मुंगूस आणि साप त्यांची लढाई होते महाराज. आमने सामने बाजूला एकामेकाला भेटतात. तो साप त्याला दंशी करतो, हा त्यालाच आवाज येतो. असा करत करत तो मुंगूस घायल होतो. घायल झाला असं झाला पटकन बिलात जातो. वनस्पती हुंकतो आणि परत ताजा होऊन परत येतो. परत सापाजवळ येतो, परत लढाई होतो, परत जातो. असं 8-10 वेळा होतो. पण शेवटी वनस्पती हुंकतो आणि सापाला मारून टाकतो. सापाला तो मारून टाकतो महाराज. हा तसं महाराज आम्ही या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये एकले गांजलोय. दिवसभर धंदा पाणी करतो आणि रस्त्यामध्ये तुमचं प्रवचन चालू असतो. केवढा आम्हाला त्रास झाला असते संसाराचा. तुमचं प्रवचन ऐकलं ना तर आम्ही परत ताजेतावाने होतो. घरी जातो, जेवून झोपतो, परत संसाराला लागतो. परत तो संसार आम्हाला त्रास देतो. पण असा खरं एक दिवस तुमचं प्रवचन ऐकून आम्ही त्या सर्परूपी संसाराला मारून टाकणार. म्हणून रुसवलो संसारा. त्या संसारावर रुसलो आणि एक दिवस संसाराला आम्ही मारून टाकलं आणि इथपर्यंत कीर्तनाला आलो. धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो. आम्ही मालकरी झालो. किती मला आनंद वाटला. माझी माणसं माझी मालकरी झाली महाराज. आज ना उद्या भले आम्हाला लोक कधी मालकरी होती. हालो हालो डाले डाले के तुला न एक वेळे तो मार्गाचे ने भले. आज येत राहतो मी. नका मला घालू. मला घालायच्याच नाही बरं का. मी मनापासून सांगतो मला घालू नका.
आणि माला घातल्याशिवाय तुम्ही राहणार पण नाही. सांगून नाही होणार, सांगून नाही. ती काल वेळ माल घालण्याकरता महाराज सांगतो तुम्हाला कोटी जन्माची पुण्य संपत्ती लागते. कोटी जन्माची पुण्य संपत्ती गाठी असेल आईची ताई जोडे माझ्या संतांची संगती सत्संगे भक्ती उल्हास. कोटी जन्माची पुण्य आणि माल घाल, माल घाल. हा मी घातली ना, ती सांगते त्याला, ती सांगते त्याला मी घातली ना, तो ट्रग्या काही माल घालणारच नाही. तो तेवढं पुण्य नाही महाराज. जन्मान जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाची. हा हरी बोल, हरी बोल नाही बोलणार तो हरेच बोलेल. डर बरेच पुण्य लागते त्याला महाराज या परमार्थामध्ये येण्याकरता. पण नक्कीच याल. हा तर तुकाराम महाराज लोकांना सांगतात का लाभ लाभ खरा लाभ. मग तुकोबा लोकांना सांगतात की बाबांनो तुम्हाला खरा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर मग लाभ तो विशेष संत संगे. तुम्ही संतांच्या संघामध्ये जा तुम्हाला लाभ प्राप्त होईल. पण संतांच्या व्याख्येत तुम्ही गेलात तर तुमचं कपाल बरोबर येईल. कपाल 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 म्हणजे काय सांगा ना. कपाल म्हणजे कपाल म्हणजे कपाल. तुमचं कपाल बरोबर येईल. त्याला बरंच वेळ लागला. कपाल बरोबर येईल. तुकोबार आहे ही भाषा कुठली. जेथे जावे तेथे कपाल सरसे. सरसे म्हणजे बरोबर. आम्हाला लोकांना इथे आल्यात कीर्तनाला तर घरी ठेवून आलेत कपाल. हा तुकोबार आहे तुमची भाषा कुठली आहे. तुम्हाला कळते का. तुम्हाला ज्ञान वैराग्य काय आहे की नाही. हो शोधून आले संत हिता हित अनुभव आहे का. आम्हाला अनुभव आहे ना. काय तो अनुभव ते जगात येत असे. हा वास्तविक आम्ही राहणार कुठले. आम्ही वैकुंठवासी.
आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही आलोय कशा करता आम्हाला कळलंय. कपाल बरोबर. कपाल म्हणजे काय? बरोबर कपाल तुमचा. कपाल म्हणजे काय? कपाल हा संत बोलतात, डोंगरावरून बोलतात आणि आपण ऐकतो दरीमध्ये. एवढं संतांना आपला फरक आहे. हा कपाल म्हणजे काय? कपाल कळलं जेथे लक्षण वाचायला लागत नाही तिथे लक्षणार्थ लावायचा असतो. हा कपाल नाही कळलं तुम्हाला. हा मग संत खोटे बोलणार नाही. हा खोटे बोलत नाही संत. मग ते पटवून देण्याकरता जिथे वाचार्थ लागत नाही तिथे लक्षणार्थ लावायचा. काय सांगितलं? एकाने विचारलं, अहो तो सप्ताह चालू आहे गावामध्ये, राहतो गावामध्ये, कुठं रस्ता कुठं आहे? त्यांनी सांगितलं, बघा तो पिंपलाचा झाड दिसतो ना त्याच्या वरनं जा. लगेच पुढे कीर्तन चालू आहे. हा गेला पिंपलावर चढला, खाली उतरला आणि मग लक्षाला लागला, अरे पिंपलाच्या वरून जा याचा अर्थ पिंपलाच्या खालून जा, पुढे रस्ता आहे. अजून तुम्हाला पटवायला सांगतो. त्याकडे सांगितलं, हे बाळ्या आपल्याकडे पाहुणे येणार, साहेब येणार आहेत, ऑफिस चांगला साफ कर टकाटक, आणि काचा पुसताना फडक्याने काचा पुसू नको, गाडीची काच कागदाने पुसायची. मला एक सांगतो महाराज, गाडीची काच नाही कागदाने पुसायची. हो बरं ना, रामकृष्ण हरी जाऊ द्या. हो अरे कळलं का तुला? हो पण परत आला, परत ऑफिस साफ कर, कचरा बाटलीमध्ये भर. अशी माणसं असतात काही, त्यांना पटवून सांगायला लागते. आणि कचरा बाटलीत भरला का लक्षात ठेव, माणूस पाहून कचरा टाक. जिथे वाचार्थ लागत ते लक्षात लावा, माणूस पाहून कचरा टाक. साफ केला टकाटक, बादली भरली, गॅलरीमध्ये उभा राहिला, दुसऱ्या माल्यावर होता, चांगला सुटबुटचा माणूस येऊन दिला, जवळ येऊन दिलं, बादली टाकली वरनं. तो बोंबा मारतो, हे असं झालं त्याची समाधीच. म्हणलं का? ए जास्त बोलू नको, मला माझ्या मालकाने सांगितलंय माणूस पाहून कचरा टाक. आला तो मालक, आवाज ऐकला त्याने, काय झालं म्हणतो, तुला तर बघा याने माझ्या कचरा टाकला. तेव्हा त्याला बोलते, हे मूर्खा, तुला काय मी सांगितलं, माणूस पाहून कचरा टाकणार? हो मग माणूस पाहूनच टाकलाय ना. अरे माणूस पाहून टाक म्हणजे याचा अर्थ माणूस नसेल तर टाक. तसं जेथे जावे तेथे कपाळ सरसे, कपाळ तुमच्या बरोबर येईल. याचा अर्थ काय? हा याचा अर्थ दोन प्रकाराने, एक व्यावहारिक दृष्टीने कपाल आणि एक पारमार्थिक दृष्टीने कपाल. व्यावहारिक दृष्टीने कपाल, एका लॉटरी लागली, हा लॉटरी लागली म्हणा, नाश्ता आहे, लॉटरी लागली, मध्ये मित्र भेटला, काय मित्र एवढा खुश, अरे लॉटरी लागली 1 लाख, मग उद्या पार्टी. हो ये. घरी गेला, कपडे काढले, कुर्तीला लावले, त्याच्या पोराला सवय होती, बाबा आले का सुट्टे पैसे पळवायचा. आता ते सुट्टी पैसे नव्हतं, बाजारात गेलाच नाही. त्याने तो तिकीट होता, त्याने घेतला पोराने, पैसे नाही म्हणून, आणि तुकडे तुकडे केले, दिलं गटारामध्ये टाकून. हा बाथरूममध्ये आला, कपडे घातले, खिशात घालतो, नाही म्हणतो, हे माधुरी तिकीट कुठे गेलं? मला काय माहिती म्हणतो. बालो पाहिलं तर अंगणामध्ये तुकडे पडल्यात, काय तर तिकीट होता ना म्हणतो, रंगीबेरंगी. हो मग दिलं गटार टाकून, तुम्ही सुट्टे पैसे आणले ते. तेव्हा तो दुसऱ्या दिवशी तो आला, चाल मित्रा पार्टी करायची आपल्याला. अरे कसली पार्टी नाही, कसलं काय. हा अरे माझ्या नशिबातच नव्हते. कपाळाला हात लावून सांगतो, माझ्या नशिबात नव्हते, माझ्या प्रारब्धामध्ये नव्हते. हात लावून कपाळाला हात लावून पैसे. कपाळ याचा अर्थ नशीब, कपाळ याचा अर्थ प्रारब्ध, कपाळ याचा अर्थ संचित. हा झाला व्यावहारिक कपाल. पारमार्थिक कपाल का बाई बाळंतीत झाली का तो दिवा आता आहे की नाही माहित नाही, एवढ्या मोठ्या पंचायती.
तो गोडाचा दिवा रात्रभर लावून ठेवायचा. का? रात्री सटवी येते ना बाळाच्या कपाळावर अक्षर लिहिते. मग ती लिहिली का ती गोरी का काली काय तो पोरगा तसं का ललाटीचे लिहिले न मोठी का काही केले काले गोरे धुतले पिठोने कुठे जसं तसंच जसं तुमचं प्रारब्ध असेल तसंच तुम्हाला भोग भोगायला मिळतील. म्हणून पण तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेला ते तुमचे प्रारब्ध चुकतील. तुम्ही असं कसं प्रत्येक महाराज सांगितले ते भोग भोगावे लागतील. हो भोगावे लागतील. पण असा एक सुप्रीम कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये माफी आहे. त्याचं नाव आहे हरी. त्या हरीने कृपा केली पाहिजे. राम कृष्ण हरी हरी ज्ञानाप्रमाणे तुम्ही एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. पण हरीने कृपा केली महाराज रमेश महाराज त्या कर्माचा बाज होतो. महाराज कोणाच्या बाबतीत घडले? सुदामा ब्राह्मण. अरे दौर पालो कुछ बोलो बोलो जरा. अरे द्वार पालो उसका नहीं आ सके तो किधर के सुदामा आम्हाला सोडून तुम्ही कुठे चालले होते? भास्कर बोला सांगितलं का बिजू असं नाही करायचं नाही. सांगेल नंतर तुम्हाला. तर सुदामा ब्राह्मण लपटते झपटते आला. हे दौर पालो क्या कन्हैया से कह दो गरीब सुदामा आया है. अरे देवाला कळत नाही. हा मुंगी के पाँव में घुंगूर बसता है वो भी अल्लाह नहीं बोलायचा. भगवान सुनता है. भिवंडी मध्ये आपण आहोत. हाँ वो भगवान सुनता है. आठवलं ते लखूबुवाची. लखूबुवा गेले ना ठाकूरपाडचे आणि नंतर आपले महाराज पण गेले. महाराज हा किती कमी कमी वाटते बघा. तो लखूबुवा गाणं बोलायचा. भिवंडी नगरी आजूबाजू आगरी पसरली वस्ती लोकांची. या भिवंडीमध्ये झाली हकीकत हिंदू मुसलमान दंग्याची. 1971 झाली. तेव्हा तो आमच्याकडे कामाला होता. लखूबुवाजी अनंता चौधरी बारकेया बरेच लोक. तो गाणी आम्ही बसलो ना. तो आम्हाला पोरं आता आम्ही पोरं होतो. हा म्हातारा होता तेव्हा. असं तर तो सुदामा ब्राह्मण गरीब होता. गरीब नाही श्रीमंत होता. जरा ऐका लक्षपूर्वक. देवाला कळत नाही. इथनं बाजूला गेलो मी. तुम्ही 7:30ला मग कीर्तन चालू केलंय. पण आज बरोबर वाजवतो. एवढे वर्ष कधी लेट नाही झालं.
ऐका जरा. हो महाराज, मला तसं मजा नाही वाटत. कीर्तन चालू असताना मोबाईल कानात बोलणं नाही. देवाला कळत नाही का? मुंगीच्या पावामध्ये घुंगरू वाजतो होतो. मग एवढा मोठा सुदामा ब्राह्मण तो तिकडून आलाय, बायकोनी सांगितलं जा बाबा जा, गरिबी हटाव. पण त्याने नाही सांगितलं. त्याला माहित होतं, श्रीमंत होता का गरीब. कशावर गरीब? अहो रमेश भाऊ, तुमचा मुलगा ना माझा मुलगा अमेरिकेला शिकतोय, समजा समजा. अमेरिकेला शिकतोय आणि इकडे आणि गड्यानो राजागिरी झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. मग योग गरीब राहिला. का गरीब राहिला? का त्याचं हे गेलं? तो सुदामा ब्राह्मण 1 किलोमीटर आतमध्ये आला, कंपाऊंडला टच झाला. द्वारकेला जाऊन आले तुम्ही ना? टच झाल्याबरोबर देवाला सांगितलं, हे गरुडा जा तिकडे, माझा शिष्य बिना चपलीने येतोय. गरुड गेला. गरुड 10 किलोमीटर लांब होता. एकच क्षणामध्ये गरुडाने आणला त्याला. आणि गरुडाने त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि चोचीनं बारीक बारीक काटे काढले. ही कथा ऐकली तुम्ही कधी? मग ऐकायला सांगा भागवतात. हा, मला कोणीच सांगत नाही, विचारत नाही का मी तिकडे सांगतो कथा मी नाही. या भागवतात कुठे आहे? मग तू कुठलं भागवत वाचलंय ते मला सांग. तुम्ही एकच भागवत वाचता हरिपाठासारखा, तीच कथा सांगता. भागवत आहेत किती? 10-12 टाईपचे भागवत आहेत मला. बारीक चोच करून काढले सगळे काटे आणि मग आलाय तो. पण त्याच्या अगोदर गरीब नव्हता तो, दारिद्र्य नव्हता तो, श्रीमंत होता. एकच संदपाणी महाराजांकडे शिकायला दोघे होते की नाही? एकाच बेंचवर बसायचे. मग तो गरीब ना हा आम्ही कसा काय? तो रात्रीची वेळ तिला आजीला 2 पोरं. कोणाच्या शेतामध्ये काम तिने केलता, तर तिला सणी दिले होते. आजच्या दिवशी खाऊन तिने एवढे ओढून ठेवले, उद्या करता पोरांना होती. गाठोडी बांधली आणि झोपली. झोपडीत गावाच्या बाहेर जिथे यांचा आश्रम होता त्याच्या बाजूलाच सुदामाचा आश्रम, कृष्णाचा आश्रम. चोर आले चोरी करायला, तिघे चौघे. चला मग आश्रम मध्ये जाऊ. थांबा मध्ये मग झोपडीमध्ये. अरे झोपडीमध्ये काय असणार? झोपडीमध्ये काय असणार? अरे तुम्हाला ओळखच नाही. हीरा पड़ा बाजार में, कचरे में लपटाए, अरे मूर्ख तो चले गए, लगे साधूलाही उठाए. तसं एकडे चला बघू चला. सगळी झोपडी काहीच नाही. तेवढं त्यांना म्हातारीचा हात जरा उंच दिसला. तिने लपून उशाखाली झोपली होती. हात पहिलीच्या आया ना, तुम्हाला लय सुखाचा मिळतं माझ्या बाबानो. 2-2 दिवसाच्या भाकरी आम्ही खाल्लेल्या आहेत, मारीच्या लाल गरम करून. हा, तुम्ही आता हे सकाळी मागवणार खाना. पुण्यवंत आहात तुम्ही, खा बाबा. पण ताकद नाही द्यात. तर काहीतरी दिसतो या हाताखाली. चुप काढली, गाठोडी काढली. म्हातारीला संशय आला काहीतरी हल्लं म्हणून. गाठोडी काढली आणि पलक सुटला. काय बोल? अरे निघलं पलक. म्हातारी बाहेर निघली. अरे त्यांना वाटले हिरे बिरे आहेत ना, बारीक बारीक सणे होते ना, त्यांना वाटले हिरे मोती आहेत. घेऊन पलाला जाईन सांगितले. अरे चोरानो, त्यात हिरे माणिक नाही, ते सणे आहेत, सणे. आणि पळतात. मग तिने जो चणे खाईल, माझ्या पोरांकरता चणे ठेवल्यात मी उद्याच्या, हे चणे कोणी खाईल तो 18-20 दारिद्र्य होईल.
लगेच चोराई चणे दिली फेकून. पण माझा संत सुदामा जागा होता. आपल्या आश्रमच्या बाहेर चणे फेकल्यात. सकाळी सकाळी आई माता उठेल आणि ती थैली उचलणार. तसंच झालं ना. तिने थैली उचलली, बघतं काय चणे आहेत. तिने तेच चणे घेतले आणि भाजले आणि कृष्णाला सांग, कृष्णा हे चणे घे आणि दोघं खा का. पण कृष्णाने चणे याला दिले नाही आणि यांनी पण नाही मागितले. तर मध्ये मध्ये काय कृष्णा काय दात काय कटकट करतात, काय नाही. सुदामा जवळ गेलाच नाही, चणे खाल्लेच नाही. ते चणे सगळे सुदामाने खाल्ले. सुदामाने चणे खाल्ले. ते कृष्णाला खाऊन दिले नाही, कारण कृष्णाने चणे खाल्ले तर आका जग गरीब होईल ना. म्हणून सुदामा गरीब नव्हता, देवा करता गरीब झाला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग किया कुर्बान तेरे जिंदगी, किया कुर्बान तेरे जिंदगी. कृष्ण तेरे मन की मैंने बात पहचानी. किया कुर्बान तेरे जिंदगी, किया कुर्बान म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहा महाराज. हा इथे जाणार नाही, तिथे जाणार नाही, नुकसान आपला होईल. संतांची संगत तुटली का फटका बसलाच. संगत सोडायची नाही. नवऱ्याने मारली ना मग घरदार नाही सोडायचं. चालली रागात चालली. एक म्हातारी आडी झाली, का ग बाई म्हणतो नवरा मारतो जाम, चाललो बोलतो जीव द्यायला. तीच म्हातारी सांगते, अगं बाई नवऱ्याने मारली काय, पाण्याने झोडपली काय, नवऱ्याने मारली काय, सारखंच आहे, चल घरी चल. तसं आहे महाराज. हे संतांची संगत सोडायची नाही, घर सोडायचं नाही. आपला घर तो आपला, तसा आपला परमार्थ. आपण इथे आलो ना, किती भाग्यवान आहात. जन्म दिला माणसाचा आपल्याला, किती पुण्य करून आलं महाराज आपण. पुढे सांगत नाही मी. तुम्हाला संत कुठे भेटतील. हो लाभ पाहिजे ना. रुक्माई मातेला सांगितलं, घरी आली पळून गेलेली. तो सांगतो बाप सांगतो तिचं नाव नाव काढू. आई सांगतो कोणी घरात ठेवीत नाही तिला. पण मुलगा झाला स्वतः जाऊन घेऊन येतात. तशी रुक्मिणी माता एक पोरगा झाल्यावर आली माहेरी. आणि काय मी कुठे चाललोय बघा, माहेरी आली आणि तिने कोण आई बाबाच्या नाही पाया पडली, आईचे नाही पाया पडली, भावाचे नाही पाया पडली, कोणाचेच नाही पाया पडली. ती ते मैत्रिणीला सांगते, अगे तो सुखदेव ब्राह्मण कुठे आहे. तो काय तिने गेली आणि त्याच्या पहिल्या पाया पडली. त्या मैत्रिणी बोलतात, का ग अगं आई बापाच्या नाही पाया पडली, त्या ब्राह्मणाच्या पाया पडली. तिथं ब्राह्मणाचे माझ्यावर उपकार आहेत, मग दे 10,000 रुपये हो मुक्त हो. नाही म्हणतो, या ब्राह्मणाचे माझ्यावर काय उपकार आहेत. या ब्राह्मणामुळे मला खरा लाभ प्राप्त झालाय. उजळले भाग्य आता संत दर्शनी लाभतो विशेष संत संगे. त्या संताने माझी चिठ्ठी नेली तेव्हापासून बोलवा बोली झाली.
काय मान आला होता तेव्हापासून चिठ्ठी दिलेली असती कौंडण्यपुराला, तर आज मला हा संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ देव मला जोडला, संतांची संगत, आता कपाल माझा बरोबर आला असता. बरोबर आहे ना? हा लाभवतो. मग ते संत भेटतील कुठे? दुसऱ्या चरणात. पूर्व पुण्यकारे होते पूर्व पुण्यकारे होते पूर्व पुण्यकारे होते पूर्व पुण्य जरी होती सानाकुल, पूर्व पुण्य आपले असतील, सानाकुल असतील चांगले. पुण्यामध्ये अनेक प्रकार आहेत. संतांच्या भेटीला अलग पुण्य लागते, देवाच्या भेटीला अलग पुण्य लागते, स्वर्गाकरता अलग पुण्य लागतो. पण खरं पुण्य त्या नाव आहे. खरं पुण्य कुठलं माहिती आहे का? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, आणि मजची माझी आस्था ही ओवी आहे ना माऊलींची. हा, तर खरं पुण्य ते आहे. तेव्हा तुकोबारायाने मागणी केली, तुकोबारायाने मागणी केली देवाकडे, देवा मला संतांची संगत पाहिजे. हा, कुठलं पुण्य वापरू? कोण पुण्य त्यांचा होईनच, तुमचा अभंग आहे, कोण पुण्य त्यांचा होईनच सेवका जीवित धन्वाधिक. कुठल्या पुण्याने तुम्ही माझ्या संतांची भेट होईल? हा, सांगा सांगा. अंतरीच्या खुणा प्रगटवणे. बघा काय भाषा असेल. तुकोबाराय देवाला सांगा, देवा सांगा ना अंतरीच्या खुणा काय खूण आहे. देवाने खूण सांगितली. देवाने खूण सांगितली. कुठला पुण्य सांगतो तुम्हाला. निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला कधी साठ वाटी, तेव्हा भेटी हरिभक्तांची. बरोबर आहे का? हा, निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लागाची पाठोपाठ तेव्हा भेटी हरिप्रियांची, जे हरीला प्रिय आहे. हा, अरे आपण किती पूजा करतो, किती वाऱ्या करतो, पण देवाला किती प्रिय आहे? देवाला जे प्रिय ते संत. बायकोला नवरा आवडतोच, ती आवडतच भाग आहे. दिवस काढायला हा आता भरल्या तुझे तिथे काढले झालं आहे, तिथे कार करतो काय काय सांगतील ना माझ्यात मागे. हा, काय दुसरे काय माहिती शब्द इथे काय आहे आणि इथे काय नाही. हा, सगळं आहे ना, नवरा आहे ना. हा, बायकोला नवरा आवडतोच, पण नवऱ्याला बायको किती आवडते. देवाला आपण आवडलं पाहिजे. आवड देवाशी. सांगा तुम्हीच मग काय देवाला आवडते? देवाला झालं ते तुळशी माल. मला इथे येते मेन तुळशी माल घाला, गोपीचंदन टिला, पृथ्वी कलावाला वैष्णव मानता, हे देवाला आवडते. म्हणून निष्कामता दृष्टी आनंद. पूर्वजन्मी सुकृत थोड केले ते आजी माझं फलाशी आले, परमानंद आणि मानसे भेटी झाली संतांची. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, त्या फलांचे माझे पातळ प्रभू मी माऊली सांगत लय जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा हे विठ्ठले कृपा केली आमच्यावर. माल घातली आम्ही ना, परमार्थाला लागलो, नुसतं नाही लागलो.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा किती टाइम लागला कृपा करायला नाही का. म्हणून संतांची भेट फार दुर्लभ बहु अवघड आहे. संत भेटी पर्याय जगण्याची करुणा केली. वाघाचं दूध मिळेल, शिळाचं दूध मिळेल, व्याघ्रा शिळाची जोडे, चंद्रामृत हातातडे, अरे हरिप्रियाची भेटी नाकुडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. हा शिळ केलेले नाही. तुम्ही काहीतरी याच्यावर शंका घेता म्हणून बोलतो. शिळ केलेले नाही, नाही हंसो की बात लाल रंग की लालो की नहीं बोरिया. हा शादू यांच्या वाचनामध्ये लालो की नाही बोरिया, आमच्या वाचनामध्ये लाल रंग की बोरिया. साधून चलन जमान. म्हणून असे संत भेटणे खरं भाग्य आहे. हा खरं भाग्य आहे. संत भेटणे हे खरं भाग्य आहे. काही संत अरे बाबा तुम्हाला कशाला संत भेटले पाहिजेत, माझी बायको आहे, माझं पोरी आहे, माझ्याकडे पैसा आहे, तेव्हा तुकोबा आहे सांगतात. हे खरं भाग्य नाही. तिसरा चरण भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्र भाग्य खरं भाग्य नाही. धन पुत्र दारा हे खरं भाग्य नाही महाराज. हा कारण धन त्या धनाचा न धरी विश्वास जशी तरवरी. हा कधी आला आणि जेवणी कधी आली आणि कधी गेली माहित नाही. पैसा कसा आला आणि कसा गेला महाराज हे पण नाही माहीत पडत. लक्षात ठेवा. धनाच्या मागे कलिकालाचा लाग म्हणून या संघ खोटाद्यांचा. हा स्थेयम हिंसा नृत्यम दंभ कामा क्रोधा स्मयो मदा भेदो वैरा सस्पर्धा आणि व्यासन निश्चय 15 अनर्थ आहे धनाच्या पाठीमागे. पण धन खरं शाश्वत नाही. धन पुत्र मुलगा होणे हा सुद्धा चांगला मुलगा निघाला भाग्याचा दिवस. पण मुलं काय बापाने कमवलेली सगळी बाप कीर्तन करतो, समाजामध्ये मान मोठा आहे, मंत्री आहे, पण पोरा सगळे माझ्या करतात नाही का महाराज. म्हणून सगळ्याचीच पोरं तशी निघतील सांगत आहे. कीर्तन करायला मुलगा कीर्तनकर होईल नव्हते ते संत. हा नाही 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 नाही. आणि बायको धनपुत्र दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी सुद्धा खरं भाग्य नाही. चांगले मिळत तुझं साखर आहे महाराज. हा नवऱ्याला काय पाहिजे काय तिला बरोबर माहिती असते सगळं. हा तिला म्हणजे पत्नी घ्या तुम्ही घ्या ना तिथनं ती बायको. हा महाराज एवढं बरं. कर्कशी संगती दुःख उडत कर्कशी येऊन जाऊ नवऱ्याला झाडून झाडून बोलण्या तुम्हीच जा. चालू का साखरपुड्याला जाऊ 2-3 दिवस चल साखरपुड्याला नाही. चल साखरपुड्याला. मग शेवटी ती बोलते तुम्हीच जा. काढले का कपडे यांनी. लक्षात ठेवा सगळ्यांना लक्ष्मी नाही मिळत. ज्यांना मिळलं ते भाग्यवंत. हा लक्षात ठेवा. बायकोवरच नवऱ्याला वर न्यायचा का नवऱ्याला खाली आणायचा तिच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा. परमार्थाला पोषक या संतांच्या घरवल्या आमच्या पण तुम्ही पण परमार्थाला पोषक लागते महाराज. नवरा वाईट वागतं झाडून मारा पाहिजे तर
नका मारू हांगा. नवऱ्याला दारू कितीही पिऊन येऊ द्या, त्याला एक शब्द नका बोलू. बोलत तुम्हाला माझी शपथ. त्याला एकच काम करा, त्याला जवळ बोलवा. 2 पोरं आहेत ना, कसं किती प्यायची, कशा लोकांच्या घरी जाऊन पिता हो. आपल्या घरी प्या ना बसून, मी आणून देतो. किती पिता तुम्ही? म्हणतो आरती एक बाटली आणि 2 पोरं चाकणा बिकणं ते बसलं प्यायला. रोज बघा आपली पोरं सोन्यासारखी पोरं, असं झालं तसं झालं सांगून 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 तिने पण थोडंसं त्याला कमी केलं. त्याला पण कळलं बरोबर बोलते बाई. शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं माधुरी तो प्याला घेऊन ये. प्याला म्हणजे मोठा कप, भर भर म्हणतो भर. तिने भरला, लाव तोंडाला बोलतो माझ्या लावला. त्या दिवशी त्यांनी डोक्यावर हात ठेवला. माधुरी हा एकच प्याला. ज्याने एकच प्याला पिक्चर किंवा नाटक बघितलं असेल, हो एकच प्याला. आपल्या बाया तो येतो ना 7-8 वाजता झाडू घेऊन उभे असतात. आला कुठे गेलता? त्या सखूबाईकडे, त्या याच्याकडे. नका ना असे करू. मग तो आणखी पितो ना. म्हणून खरं भाग्य नाही महाराज. भाग्य तोरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतांपायी. तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे करावी मिरासी,
ज्ञानेश्वर तुका म्हणे आश्रम तुका म्हणे पराविरासी तुका हरिभक्त पारायण आमचे आदरणीय गोपीनाथ महाराज भोपर